2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या। एकीकडे 3 सरकार राज्याच्या जनतेने पाहिले तर पक्षपुटी बंडखोरीचं राजकारणही घडलं। पण या सगळ्यात वेगळीच युती आणि आघाडी राज्यात निर्माण झाली आहे। शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती आहे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी राज्यात निर्माण झाली आहे। अशा या अनैसर्गिक युती आघाडीने पहिली निवडणूक सरपंचाची लढली होती। मग राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद आणि आता विधानसभा निवडणूक लढवली। पण यशाचं पारडं पाहिलं तर साम्य नसून युतीच्या बाजूने सर्वाधिक आहे। केवळ लोकसभा सोडली तर उर्वरित झालेल्या निवडणुकांमध्ये महायुती सरस ठरली। त्यामुळे आता महाविकास आघाडी टिकणार का अशी शंका उपस्थित केली जाते। नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतात आपलं महानगर लाईव्ह। राज्यात नुकताच विधानसभा निवडणूक झाली। या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जोरदार प्रचार केला। विधानसभेपूर्वी झालेल्या लोकसभेतील प्रचाराचे मुद्दे पुन्हा उपस्थित करत जनतेला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला। पण जनतेचा कौल महायुतीच्या बाजूने गेला, कारण लोकसभेतील पराभवानंतर महायुतीने आत्मचिंतन करत आपल्या सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवत विधानसभेचा विजय आपल्याकडे वळवला आणि राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन केलं। पण या सगळ्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं बोललं जातंय, कारण महाविकास आघाडीतील अनेक नेते मंडळी हे विधानसभेतील पराभवावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना सातत्याने पाहायला मिळतात। नुकताच विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला। यासाठी जागा वाटपात घालवलेला वेळ कारणीभूत आहे। नाना पटोले आणि संजय राऊत जागा वाटपात प्रमुख होते। आघाडीच्या जागा वाटपात वेळ घालवणं हे षडयंत्र होतं का अशी शंका काँग्रेसचे नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला। यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र महाविकास आघाडीतील घोळच समोर आणला। त्यानुसार महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप लांबलं गेलं, त्याची गरज नव्हती। कोणामुळे हे जागा वाटप लांबलं गेलं हे विजय वडेट्टीवार यांना चांगलंच माहिती असावं। राष्ट्रवादीला 1 जागा देण्यासाठी काँग्रेसनं 17 दिवस घोळ घातला, असा आरोपही संजय राऊतांनी केला। काँग्रेस आणि आमच्यात नक्कीच जागा वाटपावरून वाद सुरू होता। काँग्रेसला जास्त जागा हव्या होत्या, मात्र सगळ्यात कमी जागा काँग्रेसच्या जिंकून आल्या। काही लोकांना वाटत होतं आता आम्हीच जिंकू, आम्हाला जास्त जागा मिळाल्या पाहिजे। देशातील वातावरण बदललंय, कोणाला तरी सर्वाधिक जागा लढून राज्याचं मुख्यमंत्रीपद हवं होतं, अशा शब्दात राऊतांनी संताप व्यक्त केला। पण सध्या थेट आमने-सामने नसले तरी या शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस एकमेकांवर करत असलेले आरोप प्रत्यारोप आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागलेत। यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी वक्तव्य करत मित्र पक्षांना घरचा आहेर दिलाय। विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही, तर दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही, असं वक्तव्य अमोल कोल्हेंनी केलं। तसेच पराभव हा आधी मनात होतो आणि त्यानंतर रणांगणात होतो, त्यामुळे मरगळनं झटका आणि कामाला लागा असं आव्हानही त्यांनी दिलंय। परिणामी लोकसभा, विधानसभेनंतर आता महापालिका निवडणूक पार पडणार आहे। त्यामुळे या निवडणुकीसाठी विधानसभेतील पराभव लक्षात घेत काँग्रेस व शिवसेना, ठाकरे गटाने एकला चलोरेचा नारा दिल्याचं बोललं जात आहे। पण महापालिका निवडणूक या एकला चलोरेनुसार लढल्यास महाविकास आघाडीसाठी बिघाडी ठरेल का अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही mymahanagar.com लॉग इन करा। धन्यवाद।